आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। बुधवार दिनांक 26 जून रोजी कौटुंबिक वादातून पाथर्डी तालुक्यातील हत्राळ सैदापूर इथं गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये माणिक सुखदेव केदार हे गंभीर जखमी झाले। पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा केदार यांचा मुलगा किरण केदार याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून सुभाष विष्णू बडे राहणार एळी याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत गुरुवारी सुभाष बडे याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला येत्या 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी दिली आहे। याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी किरण केदार यानं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून माझी पत्नी सोनाली हिचा यापूर्वी बडे याच्याशी विवाह झाला होता, मात्र मागील त्याचा कायदेशीर घटस्फोट सुद्धा झालाय। बुधवारी रात्री बडे हा आमच्या घरी आला व त्याने सोनाली हिला मी तुला एवढे जपत असतानाही तू दुसरे लग्न का केले असं म्हणत मारहाण केली। यावेळी त्याच्या हातात पिस्तूल असल्याने माझे वडील माणिक केदार हे बडे याला समजावून सांगत असताना त्याने पिस्तूल मधून माझ्या वडिलांच्या डाव्या बरगडीस गोळी मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेत। त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी जमलेल्या गावातील नागरिकांनी बडे याला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते। या घटनेची माहिती कळताच काल रात्री अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। या घटनेतील जखमी केदार याची नगर येथील रुग्णालयात जाऊन जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी भेट घेतली।